श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. ज्या दिवशी पाऊस पडतो त्या दिवशी पावसाच्या पाण्याने हा उपाय करा. भोलेनाथांच्या आशीर्वादाने काही दिवसात प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. मित्रांनो, हा एक उपाय आहे जो फक्त आषाढ महिन्यात केला जातो. आणि सध्या आषाढाचा पवित्र महिना सुरू आहे. आणि जर तुम्ही देखील हा उपाय योग्य मार्गाने आणि सर्व नियमांसह केला तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात नक्कीच यश मिळेल आणि तुमच्या सर्व अपूर्ण इच्छा देखील पूर्ण होतील. आणि जर जीवनात काही दुःख आणि त्रास चालू असेल तर तुम्हाला त्यातूनही सुटका मिळेल. तर हा उपाय कोणी करायचा, तो कधी करायचा, तो कुठे करायचा, हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये कळेल. तर सर्वप्रथम हा एक असा चमत्कारिक उपाय आहे जो केल्यानंतर तुम्हाला काही वेळातच त्याचा परिणाम दिसेल आणि तुम्हाला असेही वाटेल की होय, मी हा उपाय केला आहे आणि भोलेनाथ देखील माझ्यावर प्रसन्न झाला आहे. पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल. मग तुम्हाला हे करणे आवश्यक आहे. मग या समस्येवर उपाय काय, त्याचा फायदा काय, पहा. हे उपाय आहेत, हे पूर्णपणे भिन्न उपाय आहेत आणि अतिशय विशिष्ट उपाय आहे. तर या उपायामध्ये तुम्हाला काय करावे लागेल? सर्वप्रथम लक्षपूर्वक ऐका. त्यामुळे आषाढ महिन्यानंतरच श्रावण महिना येतो आणि आषाढ महिन्यातच पाणी येऊ लागते आणि श्रावण महिन्यात भरपूर पाणी पडते हे पाहणे ही एक साधी बाब आहे. तर मित्रांनो, पडणारे हे पाणी तुम्ही कधी विचार केला आहे का की या पाण्याने भगवान भोलेनाथ देखील तुमच्यावर प्रसन्न होऊ शकतात? तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकले असेल की पावसाचे पाणी जास्त शुद्ध असते. ते खूप शुद्ध आहे आणि जर आपण हे पाणी कोणत्याही भांड्यात घेतले किंवा गोळा केले तर आपण हे पाणी देखील पिऊ शकतो, कारण हे पाणी खूप शुद्ध आहे. हे पाणी आपल्या घरात साठवलेल्या पिण्याच्या पाण्यापेक्षा कित्येक पटीने जास्त शुद्ध होते. तर या पाण्याने तुम्हाला हे पावसाच्या पाण्याचे उपचार येथे करावे लागतील. तर या प्रकरणात तुम्हाला काय करण्याची गरज आहे? सर्वप्रथम काळजीपूर्वक ऐका आणि समजून घ्या. म्हणून जेव्हा आषाढ महिन्यात पाणी पडत असेल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता. आता आषाढ महिन्यात पाणी नक्कीच पडते. नंतर 2 किंवा 3 दिवसानंतर पाणी काढून टाकले जाते. कधीकधी अचानक मुसळधार पाऊसही पडतो. त्यामुळे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाऊस पडतो. या आषाढ महिन्यात त्याच दिवशी तुम्हाला आषाढ महिन्याचा हा जलोपचार करावा लागेल. तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम या आषाढ महिन्यात ज्या दिवशी पाऊस पडत आहे, ज्या दिवशी पाणी पडत आहे, तो दिवस तुम्हाला सहन करावा लागेल. कोणत्याही भांड्यात तुम्हाला हे पाणी सहन करावे लागते. पहा, सकाळी तुम्ही तुमच्या मटकेने कोणतेही कमळ सहजपणे कसे भरू शकता, त्याचप्रमाणे तुम्हाला हे संपूर्ण कमळ पाणी पावसाच्या थेंबांनी भरावे लागेल. आता हे पाणी म्हणजे पावसाचे पाणी. तुम्ही ते 2 प्रकारे गोळा करू शकता. सर्वप्रथम जेव्हा पाऊस पडेल तेव्हा हे पाणी छतावरून आणि नंतर तिथे लावलेल्या पाईपद्वारे येईल. पण लक्षात ठेवा की त्या छतावर जास्त लोकांचे पाय नसावेत, म्हणजेच छप्पर पूर्णपणे स्वच्छ असावे. मग तुम्ही छतावरून येणाऱ्या पाण्यातून या बरसताचे पाणी घेऊ शकता. आता येथे सर्व छप्पर पवित्र नाही, त्यामुळे तुम्हाला वेगळ्या प्रकारे शुद्ध पाणी मिळू शकते. तर यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते म्हणजे, जर तुम्ही पाण्याचा कंटेनर घेतला तर सर्वप्रथम तुम्हाला तो योग्य प्रकारे स्वच्छ करावा लागेल. तर तुम्हाला काय करण्याची गरज आहे, जेणेकरून तुम्ही जे काही पात्र आहात ते सहजपणे भरले जाईल. तर यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, कोणत्याही दिवशी जेव्हा तिथे पाऊस पडतो, कोणत्याही वेळी जेव्हा तुमच्या जागेवर पाणी पडते, त्या दिवशी तुम्हाला कोणतेही एक पात्र, मग ते परतावे असो किंवा काच, मोकळ्या आकाशातील ढगांखाली ठेवावे लागते. आता जोपर्यंत तिथे पाऊस पडत आहे तोपर्यंत तुम्हाला हा कंटेनर तुमच्या छतावर ठेवावा लागेल, जेणेकरून हा कंटेनर सहजपणे भरता येईल.
म्हणजेच तुमचा पाण्याचा कंटेनर पूर्णपणे भरलेला असेल. तर जोपर्यंत तुमचा हा कंटेनर एकाच वेळी भरलेला आहे तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता, अन्यथा तुम्ही तो पुन्हा करू शकत नाही. आता मित्रांनो, वरून पडणारे पाणी म्हणजे पावसाचे पाणी पूर्णपणे पवित्र आहे. याबाबत कोणताही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही. तर पहिले काम असे असेल की वरून जे काही पाणी पडत आहे ते तुम्हाला कोणत्याही प्रकारे पकडावे लागेल, ते गोळा करावे लागेल तुमच्या भांड्यात पाणी भरल्यावर लगेच. जर सकाळी, दिवसा किंवा रात्री पाऊस पडत असेल तर कोणतीही समस्या नाही. जर रात्री पाऊस पडत असेल तर तुम्ही ते तुमच्या छतावरही ठेवू शकता आणि हे पावसाचे पाणी तुमच्या कंटेनरमध्ये गोळा करू शकता. त्यामुळे रात्रीही पाऊस पडत असेल तरीही तुम्ही तुमच्या भांड्यात पाणी साठवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या छतावर एक मोठे भांडे देखील ठेवू शकता, जेणेकरून त्यात आणखीन थेंब पडतील आणि ते लवकरच भरले जाईल. मग तुम्ही तुमचा लोट त्या भांड्यात ठेवू शकता आणि तुमचा लोट पूर्णपणे भरू शकता. तुम्ही हे पाणी एकतर सकाळी किंवा रात्री पिऊ शकता, तरीही हे पाणी पूर्णपणे शुद्ध मानले जाईल. त्यामुळे लक्षात ठेवा की या कंटेनरमध्ये फक्त वरच्या बाजूला पाणी असावे, इतर कोणत्याही प्रकारे पाणी नसावे. तसेच तुमची पाण्याची बाटली ओलसर नसावी. म्हणूनच वरून आलेले पाणी भगवान शिवाने ओतले आहे, कारण आषाढ आणि श्रावण महिना केला जाऊ नये. त्यामुळे हळूहळू तुम्ही जे पाणी गोळा केले आहे, म्हणजेच तुम्ही जे पावसाचे पाणी गोळा केले आहे ते तुम्हाला हळूहळू भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करावे लागेल. त्यामुळे हळूहळू तुम्हाला तुमचे पाणी शिवलिंगाला अर्पण करावे लागेल. यानंतर तुम्ही आणलेला तुमचा बेलपत्र बाहेर काढावा लागेल आणि तुम्हाला तो फक्त शिवलिंगाला अर्पण करावा लागेल. तर तुम्ही शिवलिंगाच्या वर तुमचे बेलपत्र कसे समर्पित कराल? मग दांडीचा जो भाग असेल तो तुम्हाला तुमच्या बाजूला ठेवण्यासाठी असेल. तुम्हाला बेलपत्राचा दांडा असलेला भाग तुमच्या बाजूला ठेवावा लागेल आणि तो भगवान शिवाच्या शिवलिंगाला अर्पण करावा लागेल. यानंतर तुम्ही तुमच्याबरोबर आणलेले हे तांदळाचे दाणे तुम्हाला या बेलपत्राच्या वर घालावे लागतील. तांदळाचे दाणे बेलपत्रावर ठेवल्यानंतर तुम्हाला हात जोडून भगवान शिवाची प्रार्थना करावी लागेल. तुमची इच्छा काहीही असो. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारे दुःख आणि त्रास असेल तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला भगवान शिवाची प्रार्थना करावी लागेल. हे करण्यासाठी तुम्ही जे काही काम करत आहात त्यासाठी तुम्हाला त्या कामासाठी प्रार्थना करावी लागेल किंवा घराच्या आनंदासाठी आणि शांततेसाठी प्रार्थना करावी लागेल. जर तुम्ही भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी उपाययोजना करत असाल तर तुम्हाला काहीही बोलण्याची गरज नाही. प्रमाणाची काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम तुम्हाला जे पावसाचे पाणी सोसावे लागले होते ते म्हणजे कंटेनरमध्ये गोळा केलेले वरील पाणी तुम्हाला गोळा करावे लागेल. सर्वप्रथम तुम्हाला हे पाणी भगवान शिवाला अर्पण करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे जामीनपत्र सादर करावे लागेल. तुम्हाला काठीचे तोंड तुमच्या दिशेने ठेवावे लागेल. यानंतर तुम्ही कडुलिंबाच्या पानावर आणलेले तांदळाचे धान्य देखील तुम्हाला समर्पित करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमची इच्छा भगवान शिवाला सांगावी लागेल. तुम्ही जे काही काम करत असाल ते काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला भगवान शिवाची प्रार्थना करावी लागेल आणि भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय करावे लागतील. तर तुम्हाला काहीही बोलण्याची गरज नाही. यानंतर तुम्हाला शिवलिंगाजवळ बसावे लागेल. 2 मिनिटे सतत श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जप करत राहिले पाहिजे. मंत्राचा जप केल्यानंतर तुम्हाला भगवान शिवाला धमकी द्यावी लागेल आणि नंतर थेट तुमच्या घरी यावे लागेल आणि अशा प्रकारे तुमचे पावसाच्या सापळ्याचे द्रावण येथे पूर्ण होईल. तर हा उपाय आहे जो तुम्ही जे काही काम करत आहात ते पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्ही जे काही काम करत आहात ते देखील पूर्ण करतील. जर या पद्धतीमध्ये तुम्ही गोळा केलेले पावसाचे पाणी
आणि वरील पाणी केवळ शिवलिंगाला अर्पण केले तर तुमची इच्छा देखील लवकर पूर्ण होईल. पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की हे पाणी असे आहे की जर तुम्ही सकाळी किंवा रात्री पाणी घेतले असेल तर हे पाणी असे नसावे की तुम्ही हे पाणी 2-3 दिवसानंतर देत आहात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला रात्री पाणी मिळाले तर तुम्ही ते उद्या देऊ शकता. परंतु समजा तुम्ही आज सकाळी हे पाणी घेतले आहे आणि तुम्ही ते 2-3 दिवसानंतर देत आहात, तर तुम्हाला या उपायाचा कोणताही फायदा होणार नाही. तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी पाणी पिऊ शकता. तुम्ही सकाळी पाणी पिऊ शकता, पण 2 किंवा 3 दिवस जुने पाणी तुम्ही देऊ शकत नाही. तर मित्रांनो, तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी केलाच पाहिजे जेव्हा तिथे पाऊस पडतो. कारण ज्या दिवशी पाऊस पडणार नाही, त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकत नाही. म्हणूनच कोणत्याही दिवशी, मग तो आज असो, उद्या असो, 2 दिवसानंतर असो, 5 दिवसानंतर असो, तुम्ही आषाढ महिन्यात एकदा हा पावसाच्या पाण्याचा उपाय करून पाहिलाच पाहिजे. निश्चितच तुमच्या सर्व जुन्या इच्छा देखील पूर्ण होतील आणि महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील. अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की पावसाचे पाणी हे आकाशातून थेट पृथ्वीवर येत असल्यामुळे त्यामध्ये एक वेगळी शुद्धता असते. म्हणूनच या पाण्याचा उपयोग धार्मिक कार्यांमध्ये केला जातो. आज आपण ज्या उपायाबद्दल बोलणार आहोत तो श्रद्धा आणि भक्तीशी संबंधित आहे. हा उपाय करताना मनामध्ये विश्वास, स्वच्छ विचार आणि भगवान भोलेनाथांप्रती प्रेम असणे सर्वात महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आषाढ महिन्यात जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा अनेक लोक घरांमध्ये किंवा मंदिरांमध्ये त्या पाण्याचा वापर करतात. या उपायामध्ये सर्वात आधी तुम्हाला पावसाचे स्वच्छ पाणी एका स्वच्छ पात्रामध्ये जमा करायचे आहे. हे पात्र नवीन असण्याची गरज नाही, पण ते पूर्णपणे स्वच्छ असावे. त्यामध्ये आधीच कोणतेही पाणी राहिलेले नसावे. पावसाचे पाणी जमा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ते थेट आकाशातून पडणारे पाणी असावे. शक्य असल्यास स्वच्छ जागेवर ठेवलेले पात्र वापरा. पाणी जमा झाल्यानंतर ते आदराने आणि श्रद्धेने घरामध्ये आणा. यानंतर सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. भगवान शिवाच्या फोटोसमोर किंवा शिवलिंगासमोर बसून सर्वप्रथम मन शांत करा. कारण कोणताही उपाय फक्त वस्तूंनी पूर्ण होत नाही, तर त्यामागची भावना आणि भक्ती देखील महत्त्वाची असते. मित्रांनो, भगवान शिवाला जल अर्पण करण्याची परंपरा खूप जुनी आहे. शिवलिंगावर जल अर्पण करताना मनातील नकारात्मक विचार, चिंता आणि त्रास दूर करण्यासाठी प्रार्थना केली जाते. तुम्ही त्यावेळी तुमच्या मनातील इच्छा महादेवासमोर बोलू शकता. पावसाचे पाणी शिवलिंगावर अर्पण करताना घाई करू नका. प्रत्येक थेंब भक्तिभावाने अर्पण करा. मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहा. हा मंत्र भगवान शिवाला समर्पित सर्वात प्रसिद्ध मंत्रांपैकी एक आहे. यानंतर बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा आहे. बेलपत्र भगवान शिवाला अत्यंत प्रिय मानले जाते. बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ असावे आणि भक्तिभावाने अर्पण करावे. बेलपत्रावर थोडे अक्षत म्हणजेच तांदूळ ठेवून भगवान शिवाला नमस्कार करा. मित्रांनो, अनेक जण विचारतात की इच्छा पूर्ण होण्यासाठी काय करावे? तर आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे की देवाकडे मागताना मन शुद्ध असावे. फक्त इच्छा मागण्यापेक्षा आपल्या कर्मांमध्ये प्रामाणिकपणा ठेवणे देखील तितकेच आवश्यक आहे. जर तुमच्या जीवनात अडचणी असतील, कामे अडकली असतील, मनामध्ये चिंता असेल, तर महादेवासमोर शांतपणे प्रार्थना करा. भगवान शिव हे भोळे आहेत असे भक्त मानतात. त्यामुळे त्यांना प्रेमाने आणि श्रद्धेने केलेली पूजा महत्त्वाची मानली जाते. हा उपाय करताना काही नियम पाळणे आवश्यक मानले जाते. मनामध्ये कोणाबद्दल वाईट भावना ठेवू नका. शक्य असल्यास त्या दिवशी सात्विक आहार घ्या. घरामध्ये स्वच्छता ठेवा आणि सकारात्मक वातावरण निर्माण करा. मित्रांनो, आषाढानंतर श्रावण महिना येतो आणि श्रावण महिना भगवान शिवाच्या भक्तीसाठी विशेष मानला जातो. त्यामुळे या काळात केलेली पूजा, जप आणि साधना अनेक भक्त विशेष महत्त्वाची मानतात.
पावसाचा प्रत्येक थेंब आपल्याला निसर्गाची आठवण करून देतो. पृथ्वीला जीवन देणारे हे पाणी आपण जेव्हा भक्तीने भगवान शिवाला अर्पण करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये देखील शांतता आणि समाधान निर्माण होते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.